स्ट्रेस थ्रेशोल्ड हा शब्द जो आहे की ताण सहन करण्याची क्षमता ही आपली खूप दिवसेंदिवस कमी होत आहे. सोशल मीडिया हे नवीन युगातलं कोकेन आहे असं म्हणता येईल. जगासोबत तुम्ही कंपेअर करा, तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी फाटून जाईल. तुम्ही किती लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार. आणि व्यसनाची अशी थिअरी आहे की व्यसन हे जो व्यक्ती एकटा असतो त्याच्यासोबत करतं. पण तुम्ही सहसा रस्त्यावरून जाताना तुम्हाला माहीत नाही तुमच्यासोबत कोण भांडण करू शकतं किंवा कोण चाकू काढेल आणि तुम्हाला मारेल. कारण कोरोनानंतर आपल्या सगळ्यांची डोकी तापली आहेत. त्याच्यात जे लाईक्स आणि नोटिफिकेशन्स येतात, कमेंट्स येतात, फॉलोअर्स येतात, त्याच्यातून डोपामाइन वाढतं. कारण मला जर मदत मिळाली असती तर मला हे कदाचित माझं आयुष्य आता पूर्णपणे वेगळं राहिलं असतं. PCOD, PCOS हा आजार किंवा थायरॉईड हा आजार हा अर्थात तुमच्या भावनांशी संबंधित आहे, ताणाशी संबंधित आहे. तर जर स्त्री सुरक्षित नसेल तर त्या समाजाचं मला नाही वाटत मानसिक स्वास्थ्य बरोबर आहे. की जेव्हा नेटफ्लिक्सचा CEO म्हणतो की मानवी झोप हा त्याचा खरा स्पर्धक आहे, किंवा मी IT सारख्या प्रिव्हिलेज ठिकाणी काम करत असल्याने मी अनेक वेळा मदत मागण्याचा प्रयत्न केला जी मला मिळाली नाही. त्यामुळे मला PTSD किंवा ग्रीफ आहे हे मला त्यावेळेला कोणीही सांगितलं नाही. ते खरी जी जाणीव व्हायला सुरुवात झाली ती कोरोनामध्ये झाली. आणि मग काही ज्या गोष्टी ज्या पुस्तकात पण सांगितल्यात केल्यात त्या नसत्या केल्या मी तर मी कदाचित एखाद्या वेळेला गुन्हेगार किंवा व्यसनांच्या आहारी गेले असते. त्याचा तुम्हाला शॉक बसतो, त्याचा मेंदूला शॉक बसतो आणि तो मेंदूकरता ट्रॉमा म्हणजे आघात आहे. मग शेवटी शांतता हा आपल्या आयुष्याचा अंतिम ध्येय आहे की इंटेलिजन्स, भावनिक साक्षरता हा प्रकार शाळेतून शिकवला गेला नाही, आपल्या घरात पण तो शिकवला जात नाही. घरात भावना दाबायला शिकवलं तर गप बस रे गप बस म्हणत त्या मुलाला बोलू देत नाही, राग व्यक्त करू देत नाही. नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा सुधाकर भोसले. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसतर्फे सुरू करण्यात आलेल्या लेखक संवाद या सिरीजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी लेखकासाठी संवाद साधणार आहोत. मानसिक आघात समजून घेताना या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर वृषाली रामदास राऊत. नमस्कार मॅडम, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. थँक्यू. डॉक्टर वृषाली रामदास राऊत या स्वतः ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी याच्यामध्ये PhD आहेत. तसेच त्यांनी मागील 18 वर्षांपासून मानसोपचार तज्ज्ञ आणि सल्लागार म्हणून कार्य केलेलं आहे. यासोबतच त्यांचे कामगारांचे मानसिक आरोग्य यावरही या अगोदर पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि आता त्यांचं नवकरो पुस्तक आपल्या न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या मार्फत या ठिकाणी प्रकाशित होत आहे. त्यामुळे मी मॅडमला सगळ्यात अगोदर एक अनौपचारिकच प्रश्न विचारेल की तुमचं लेखन असेल, वाचन असेल तर याच्या अनुषंगाने वाचकांना काही प्रमाणात तुम्ही माहिती द्यावी किंवा आपला प्रवास त्यांच्यापुढे उलगडावा. धन्यवाद प्रज्ञा मॅडम. कारण इथे आज हा जो विषय मी सादर करणार आहे तुमच्यासमोर तर तो विषय अत्यंत गंभीर आहे. आणि सर्वात प्रथम आभार अमृता मॅडमचे आणि अर्थात तांदळे सरांचे की ज्यांनी अशा विषयाला जो खूप पॉप्युलर म्हणता येणार नाही किंवा लोक ज्याच्याबद्दल बोलायचं धाडस करत नाही अशा विषयाला तुमच्या सगळ्यांसमोर आणण्यासाठी माझी मदत केली आहे. कारण त्या दोघांच्या सहकार्याशिवाय आणि त्यांच्या एकंदरीत त्यांचं जो पुरोगामी विचारधारा आहे त्याच्याशिवाय हे पुस्तक शक्य नव्हतं. आणि अर्थात तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या टीमचे, न्यू इराच्या पूर्ण टीमचे आभार, विशेष करून तुमचे आणि रत्नेशचे. कारण माझं कामाची पद्धत थोडीशी काय म्हणता येईल डिमांडिंग म्हणता येईल आणि पुस्तकाचा पण जो काही आवाका आहे तो पण बराच मोठा आहे. तर त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. आणि माझं वाचन आणि लेखन हा प्रवास असं म्हणता येईल की मी बऱ्यापैकी वाचायचे पहिलेपासून, कारण माझ्या घरात तसे वातावरण होते. आईवडिलांना वाचनाची आवड होती. मला आठवतं माझ्याकडे 90च्या दशकामध्ये लोकप्रभा, मार्मिक, लोकसत्ता असे सगळे पुस्तकं पेपरचे प्रकार यायचे. यासोबत माझा सख्खा मामा हा लायब्ररी सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेट आहे आणि तो PhDचा गाईड पण आहे. आणि अर्थात त्याच्यामुळे माझा लायब्ररीशी फार जवळचा संबंध आहे. असं सांगायचंच झालं तर मी लहान असताना म्हणजे मला आठवतं की माझी आजी त्यावेळेला कुठल्या तरी कारणाने बाहेर होती आणि आईवडील जॉबचे असल्याने मला माझा मामा नागपूर युनिव्हर्सिटीची जी मेन लायब्ररी आहे कोलते माहीत असेल, विद्यापीठाची लायब्ररी, तर मी मामासोबत ऑफिसला जाऊन विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये अनेक महिने म्हणजे राहिली आहे शाळेच्या नंतर. त्यामुळे माझा पुस्तकांचा संबंध हा घरातून आला. आणि माझ्या सगळ्यात लहान मामाचा पुस्तकांचा बिझनेस पण होता. त्याच्यामुळे ह्या वातावरणाची मला फार सवय आहे. आणि त्या वाचन असल्यामुळे अनेक वर्ष, अर्थात ते मराठी इंग्रजी दोन्ही प्रकारचं होतं,
पुढे अभ्यासाच्या वेळेला पण जे काही सायकोलॉजी संबंधित पुस्तकं वाचण्यात आली त्यानुसार मी थोडं थोडं लिहायचे, पण ते सगळं इंग्रजी भाषेतून येत होतं. मुख्यत्वे करून लिंक्डइन नावाचं तुम्हाला जर एक माहीत असेल, लिंक्डइनवर मी बऱ्यापैकी HR आणि सायकोलॉजी, ऑर्गनायझेशनल सायकोलॉजी संबंधित लिखाण करायचे. 2020मध्ये जेव्हा कोरोना आला पहिल्या लाटेमध्ये, मी घरी होते आणि वर्क फ्रॉम होम होतं आणि त्यावेळेला मी कुठला तरी एक काहीतरी एक लिहून काढलं होतं आणि ते इंग्लिशमध्ये होतं. आणि इंग्लिशमध्ये मग ते मी काही माझ्या फ्रेंड्सला पाठवलं, त्यातले काही जण पत्रकार होते आणि त्यांनी असं म्हटलं की वृषाली तू हे मराठीत लिहून काढ. मग मी ते मराठीत लिहून काढलं. तर तुम्हालाही कदाचित आठवत असेल, ते प्रचंड पॉप्युलर झाला होता. एक टेक्स्ट होता तो की जेव्हा नेटफ्लिक्सचा CEO म्हणतो की मानवी झोप हा त्याचा खरा स्पर्धक आहे, तो इतक्या लोकांनी शेअर केला आणि तो खूप पॉप्युलर झाला. आणि ती खऱ्या अर्थाने माझ्या मराठी लेखनाची सुरुवात होती. श्री गणेशा होता आणि त्याच्यानंतर मी ट्विटरवर प्रामुख्याने लिहायला सुरुवात केली. मराठी ट्विटर ज्याला म्हणतो आपण, ती स्पेस आहे एक मराठी ट्विटरची. त्याच्यावर लिहिता लिहिता मग अर्थात मला आत्ता, मी या वर्षी ट्विटर वापरणं बंद केलं आहे तात्पुरतं. मला 11,000 फॉलोअर्सच्या वर होते आणि माझे ट्विट्स आणि नंतर लेख, म्हणजे ट्विटरवर लिहिता लिहिता मी अक्षरनामासाठी लिहायला लागले. तिथे मी जवळपास 37 लेख लिहिले आणि संपादक राम जगताप यांचे काइंड ऑफ, म्हणजे ते माझ्याकरता मेंटर म्हणता येईल असे आहेत लेखनातले. आणि त्याच्यातून मग माझं पुस्तक आलं पहिलं, कामगारांचे मानसिक आरोग्य, जे 2021 ऑक्टोबरमध्ये आलं, कोरोनाच्याच काळामध्ये. तर हा सगळा प्रवास लेखनाचा, पहिले वाचन अर्थात त्याला पाया वाचनाचा होता आणि मग ते लेखनात रूपांतरित झालं. तो एक प्रकारे अपघात होता असं म्हणता येईल, मराठी लेखन. पण चांगला अपघात होता. तुम्ही आता कामगारांच्या मानसिक आरोग्यापासून एकूणच मानसिक आघात समजून घेताना, म्हणजे एक असा विषय आहे की ज्याच्यावर आपण बाह्य जगाचं किंवा कामगारांचं निरीक्षण करून लेखन केलेलं आहे. मानसिक आघात समजून घेताना ज्याच्यावर त्यावेळी मी जेव्हा काम करत होते, तर सगळ्यात प्राधान्यानं कुठली गोष्ट लक्षात आली, तर एक या पुस्तकाचे 2 भाग आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिल्या भागामध्ये अनुभव कथन आहे, जिथे वाचक म्हणून आपण एक लेखकाशी जोडले जातो. तर तो जो अनुभव कथनाचा एकदम छोटासाच भाग आहे, पण अत्यंत परिणामकारकरित्या तो मांडला गेलेला आहे. आणि तो वाचत असताना असं लक्षात येते की अरे, ही मी तर नाही ना. म्हणजे तो प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी एक छोट्याशा त्यातल्या काहीतरी गोष्टी रिलेट होतात या ठिकाणी. तर मग तुमचा जो सुरुवातीचा टप्पा आहे, PTSD, जो पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर जो आहे, त्याच्या अनुषंगाने तुम्ही जे अनुभव कथन केलेलं आहे, तर त्या प्रवासाविषयी थोडक्यात सांगावं की एकूणच तो प्रवास कसा होता. हे पुस्तक माझ्याकरता भावनिकरित्या जास्ती महत्त्वाचं आहे. पहिलं पुस्तक हे खरं तर माझ्या वैयक्तिक अनुभवापेक्षा व्यावसायिक अनुभवातून आलेलं आहे आणि ते व्यावसायिक पुस्तकच म्हणता येईल, म्हणजे HR आणि लेबरच्या लोकांकरता होतं. ते पुस्तक लिहितानाच मला अर्थात PTSDचा जो मला अनुभव होता त्याच्यावर विचार करायला मी सुरुवात केली. कारण मी अर्थात कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये माझे वडील अचानक गेले आणि त्यावेळेला मग अर्थात कोरोनामुळे बऱ्यापैकी घरी राहून आपल्याला इंटरनेट सर्च करणं, इंटरनेटवर आणखी गोष्टी वाचणं, हा प्रकार आला. मग त्यावेळेला मला जाणवलं की माझ्यासोबत काय घडून गेलं आहे आणि या गोष्टीची माहिती मला आत्तापर्यंत नव्हती. त्यावर मला स्वतःला जेव्हा कोरोना झाला 2022 मेमध्ये, ज्यावेळेला मी फुल टाईम जॉब करायचे आणि लिखाण पण करायचे, तर त्याच्यामुळे मला अचानक नोकरी सोडावी लागली, कारण मला तब्येतीचा थोडासा प्रॉब्लेम झाला. आणि त्यावेळेला मी एका IT कंपनीमध्येच होते मॅनेजर म्हणून. आणि मला म्हणजे ओमिक्रॉनमध्ये ब्रेन फॉग नावाचा हा जो लक्षण आहे, ज्याने थोडंसं गोंधळल्यासारखं होतं किंवा मेमरीमध्ये प्रॉब्लेम होतात, तर हे मला अनुभवास आले. माझा कॉन्फिडन्स थोडासा गेला. मी म्हटलं आता मी कंटिन्यू करू शकत नाही, म्हणून मी जॉब सोडला. तर 2022 जुलैपासून मला एकटीला अर्थात घरी जबरदस्तीने मला राहावं लागलं. बेड रिडन म्हणता येणार नाही, पण मी बऱ्यापैकी थकले होते आणि माझा त्या थकव्यामुळे अर्थात काम पण बंद झालं. मी खूप काही असं करू शकायचे नाही, व्यायाम पण करू शकायचे नाही. तर घरच्या घरी ज्या वेळेला खऱ्या अर्थाने मी इतक्या वर्षात स्वतः सामना केला की ज्या काही कठीण भावना मी इतके दिवस होत्या माझ्याकडे, ज्या मी दाबून ठेवल्या होत्या किंवा त्याला सामोरे गेले नव्हते, तर त्या मी 1-1.5-2 वर्षामध्ये अनुभवल्या. तर ते फार भयंकर होतं मला एकटीला सामना करणं, कारण आईला सांभाळणं, मी स्वतःला सांभाळणं. आणि त्यातून मग मी ते पुस्तक लिहायला सुरुवात केली. पण त्या अगोदर मी काही पुस्तकं वाचली परदेशातली, की नक्की PTSD म्हणजे काय, किंवा त्याच्यानंतरची जी दुसरा पार्ट आहे तो ग्रीफ, ज्याच्यावर आपण बोलू,
म्हणजे शोक, एखाद्याच्या मृत्यूनंतर आजूबाजूच्या व्यक्तींना जाणवणारा शोक शोक जो आहे. हे काय आहे. मग हे वाचता वाचता मला माझा स्वतःचा इतक्या वर्षाचा प्रवास लक्षात आला की आपण कुठे होतो आणि आपल्या आयुष्यात काय घडलं आहे, आपल्या शरीर आणि मनासोबत नक्की काय झालं आहे. आणि ते वाचून अर्थात मला प्रचंड धक्का बसला. म्हणजे मी त्यावेळेला परत डिप्रेशन अनुभवलं. पण सुदैवाने मला एक अशी असाइनमेंट मिळाली, माझ्या एका फ्रेंडनी रेफर केलं मला, की ज्याच्यातून मला घरी बसून काम करता येणार होतं. आणि त्यामुळे मला ह्या पुस्तकाच्या लिखाणाला, रिसर्चला वेळ मिळाला. तर मी हे पुस्तक खरं तर मी 23मध्येच कंप्लीट केलं होतं. पण अर्थात मी सांगितल्याप्रमाणे त्याला इथे आणण्यात, या पब्लिकेशनपर्यंत आणण्यात वेळ गेला. तर मुख्यत्वे करून मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा, म्हणजे अशी एखादी घटना जी तुमच्या सोबत घडते, ज्याच्यामुळे तुमचं एकंदरीत आयुष्याची कार्यपद्धती बदलते आणि तुमच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होतो. आणि माझ्या आयुष्यात अशा घटना 2007 ते 2012 या काळामध्ये, ज्यावेळेला मी जॉबमध्ये होते, घडल्यात. त्यात माझ्या जवळच्या 3 रक्तातील नात्यांच्या 3 लोकांचे मृत्यू होते. म्हणजे माझा मामा, सख्खा मामा डिसेंबर 2007मध्ये गेला. त्यानंतर माझा सख्खा मामे भाऊ, जो पण मला अत्यंत जवळचा होता, कारण मी सिंगल चाइल्ड आहे, एकुलती एक आहे, त्यामुळे मला भाऊ फार प्रिय होता. तो 2010मध्ये गेला ॲक्सिडेंटमध्ये अचानक. आणि 2012मध्ये माझी आजी गेली. या 2 धक्क्यांमुळे तिच्या मनावर परिणाम झाला आणि तिची तब्येत बिघडून आजी गेली. तर हे जे 6 वर्षात 3 मृत्यू होते, यांनी माझं संपूर्ण आयुष्य ढळून निघालं. अर्थात याचा परिणाम माझ्या कुटुंबियांवर पण झाला. म्हणजे माझ्यापेक्षा लहान बहीण भाऊ, माझे जे कझिन्स म्हणता येईल, मामे भाऊ, मावस बहिणी, यांच्यावर पण झाला. पण मला अर्थात सायकोलॉजीची स्टुडंट असल्याने किंवा मी IT सारख्या प्रिव्हिलेज ठिकाणी काम करत असल्याने मी अनेक वेळा मदत मागण्याचा प्रयत्न केला, जी मला मिळाली नाही. त्यामुळे मला PTSD किंवा ग्रीफ आहे हे मला त्यावेळेला कोणीही सांगितलं नाही. ते डायग्नोसिस त्याचं म्हणतात ना, त्याचं निदान नीट झालं नाही. मग ते तसंच राहिलं. या अवस्थेतही मी PhD कंप्लीट केली. त्याच्यानंतर माझा सिमन्स नावाची जर्मन कंपनी आहे, त्याच्यामध्ये माझ्याकरता एक रोल क्रिएट झाला 2014ला. आणि त्याच्यानंतर मी तिथे 4.5 वर्ष काम केलं. पण जेव्हा मी कंपनी सोडली, तर त्या काळात मी कंपनी सोडून मी ॲकॅडमिक्समध्ये आली, ॲक्च्युली म्हणजे कॉर्पोरेटमधून ॲकॅडमिक्समध्ये. त्यावेळेला मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. पण खरी जी जाणीव व्हायला सुरुवात झाली ती कोरोनामध्ये झाली. आणि मग वडिलांचा अचानक मृत्यू घडला. आणि त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला, हा एकटीचा जो प्रवास होता, दुःखाचा, वेदनेचा, आणि हे काय झालं बा म्हणून, तर मी इतकी गोंधळलेले असायचे. त्यामुळे वर्षानुवर्ष जो मेंदूवर मारा झाला होता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आघात होते. कारण आघात जे मृत्यू संदर्भात झालं ते नसून त्यासोबत अनेक गोष्टी मला अनुभवायला आल्या. त्यात एक स्त्री म्हणून काही गोष्टी अनुभवायला आल्या. तो पण ट्रॉमाच होता. म्हणजे ज्यांनी माझ्यात असुरक्षिततेची आणि भीतीची भावना निर्माण झाली. आणि माझं एक जे नॉर्मल लाईफ मी कधीच जगू शकले नाही. तर ते सगळं मी मग हे मला आठवलं, जाणवलं. मग त्याच्यावर मी वाचलं आणि त्याचं मग पुस्तक रूपामध्ये हे आणण्याचा प्रयत्न केला. कारण मला जर मदत मिळाली असती तर मला हे कदाचित माझं आयुष्य आता पूर्णपणे वेगळं राहिलं असतं. आणि माझ्या सुदैवाने मी काही ज्या गोष्टी ज्या पुस्तकात पण सांगितल्यात, केल्यात, त्या नसत्या केल्या मी, तर मी कदाचित एखाद्या वेळेला गुन्हेगार किंवा व्यसनांच्या आहारी गेले असते. त्यामुळे मला माझ्यासोबत जे झालं ते इतरांसोबत होऊ नये, त्या दृष्टीने हे सगळं मी धाडस केलं आहे, ज्याच्यात माझं मी पूर्ण पर्सनल लाईफ या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. तर आता एकूणच म्हणजे पहिला भाग जो आहे तो कुठेतरी तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी रिलेटेड होतो. तर एकूणच तो वैयक्तिक आयुष्य आहे आणि त्यातून एक व्यक्ती कुठेतरी प्रवास करते, ती याच्यामध्ये दाबली जाते किंवा तिच्या भावभावनांचा एकूणच सगळीकडे कल्लोळ उठलेला आहे. तर हे सगळं होत असताना आपल्याला आपल्या अवतीभोवतीचं वातावरण दिसतं. आपल्या अवतीभोवतीचं वातावरणसुद्धा भयंकर दूषित झालेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्याला भेटत असतात आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. आपल्यासोबत अनेक किस्से घडत असतात. तर याच्या अनुषंगाने म्हणजे एक वैयक्तिक आयुष्य वेगळं आणि एक सामूहिकरित्या जो आपण समाजामध्ये जगतो त्या समूहाचं एक आयुष्य वेगळं आहे. तर ह्या समूहात जगत असताना दरम्यानच्या काळामध्ये मी एक बातमी पाहिली होती, रोड रेस संदर्भात होती. एका ठाण्यामध्ये एका कुटुंबालाच, त्याच्याच कुटुंबातल्या व्यक्तीने अक्षरशः गाडीने चिरडून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता. म्हणजे मी पहिल्यांदा अशी गोष्ट
गोष्ट अनुभवली माझ्या आयुष्यामध्ये. आपण वेबसिरीज पाहतो, नेटफ्लिक्स पाहतो, त्याच्यामध्ये भयंकर आपण हिंसा वगैरे पाहतो, पण प्रत्यक्षामध्ये अशी हिंसा कोणीतरी व्यक्ती इतकी क्रूर पद्धतीने वागत आहे हे मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा पाहिलं. तर थरकाप उडाला होता की इतकी क्रूर कशी वागू शकते. तर ही जी रोड रेज आहे किंवा आत्ता लैंगिक अत्याचारांचं प्रमाण एवढं भयान प्रमाणात वाढलेलं आहे, सोबत व्यसनाधीनता आहे, खूप छोट्या वयापासूनच मुलं व्यसनाच्या नादी लागलेली आहेत. तर ह्या सगळ्यांमध्ये कुठेतरी एक असं सरळ सरळ असं एक विधान केलं जातं की आपण सगळेच PTSD बाधित आहोत. तर हे आपण सगळेच PTSD बाधित आहोत असं म्हणणं यात कितपत सत्यता आहे आणि हे खरंच आहे का की आपण PTSD बाधित आहोत? आता PTSD बाधित हा जो शब्द तुम्ही वापरला, तर त्याला धरून आपण सुरुवात करू. PTSD म्हणजे काय? पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर. याचा अर्थ होतो मानसिक आघातानंतर येणारा ताण. आता मानसिक आघात म्हणजे काय हे मी अगदी थोडक्यात सांगते, कारण पुस्तकात आपण त्याला सविस्तर सांगितलं आहे. तर एखाद्या घटनेनंतर, म्हणजे उदाहरणार्थ अपघात झाला किंवा एखादा आरोग्याचा प्रॉब्लेम झाला, आपल्या जवळची एखादी म्हणजे खूप अटॅचमेंट असलेली व्यक्ती गेली, मृत्यूने आपल्याला हिरावून घेतलं, एखाद्याचा डिवोर्स झाला, ब्रेकअप झाला, अचानक जॉब लॉस झाला. म्हणजे आता हे IT मध्ये किंवा आता कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांचा त्यांना काढून टाकलं ना जॉबवरून, ते अचानक होतं. त्याचा तुम्हाला शॉक बसतो, त्याचा मेंदूला शॉक बसतो आणि तो मेंदू करता ट्रॉमा म्हणजे आघात आहे. यांनी काय होतं, तुम्हाला मेंदूची कार्यपद्धती बदलते आणि मेंदू सतत भीतीच्या छायेखाली राहायला लागतो की आपल्यासोबत ही घटना परत होईल का. आणि हे मी आता इथेच इतकं सविस्तर सांगू शकत नाही, कारण ते पुस्तकात सविस्तर आलं आहे. पण ही जी किचकट प्रक्रिया आहे पूर्ण, म्हणजे मेंदूनी आघात अनुभवणे, त्या आघातामुळे मेंदूमध्ये अनेक त्याला फिजिकलला आपण मराठीत काय म्हणू शकतो, फिजिकलला शारीरिक आणि किंवा स्ट्रक्चरलला काय म्हणू आपण, संरचनात्मक बदल घडतात. म्हणजे मेंदूतले काही भाग संकुचित होतात आणि मेंदूतला म्हणजे रक्तप्रवाह आकुंचन पावतात आणि मेंदूतले अनेक जे फंक्शन्स, ज्याला अनेक कार्य म्हणता येईल, जसं उदाहरणार्थ स्मरणशक्तीचा भाग आहे, याच्यावर परिणाम होतो. तर हा जो प्रकार आहे याला ट्रॉमा म्हणतात. आणि हा एखादी घटना घडून गेल्यानंतरही ती घटनेची स्मृती आपल्याला वारंवार येत राहते आणि असं मेंदूमध्ये आपली रचना अशी आहे की ते जाणवून देतं मेंदू की ही घटना परत घडते आहे. त्यामुळे आपलं शरीर परत ताणात जातं आणि शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडतात. आपल्या शरीराची रचना ही अशी आहे की आपण शांतता, म्हणजे आपल्या लोकांना आपण विचारलं की तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला सांगतील की शांतता म्हणजे इक्विलिब्रियम. म्हणजे एक जे 120-80 BPचा जो प्रकार असतो ना, किंवा 140 शुगर असते आपली, की हे जे मेडिकल स्टँडर्ड आहेत हे जर नीट असतील, तुमचे हृदयाचे ठोके किती म्हणतो आपण, एक 65 ते 75च्या दरम्यान असतील, तुम्हाला झोप नीट लागत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, तुम्ही शांत आहात आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातले जे ताणतणाव आहे ते नीट हाताळून राहिल्यात. ह्याच्या वर जर गेलं, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या वर गेलं, तर हे तुमचे सगळे फिजिकल स्टँडर्ड्स बदलतात. म्हणजे BP वाढतो, शुगर वाढते, त्याच्यानंतर हृदयाचे ठोके फास्ट पडायला लागतात, त्याच्यानंतर तुमच्या शरीरातलं वजन झोप नाहीशी होते, आणि हे सगळे प्रॉब्लेम्स झाल्यानंतर अर्थात व्यक्तीला वाटतं की आपल्यासोबत काय होतं आहे, सतत भीती का वाटते, परत ती घटना परत होईल का. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला, असं तुम्ही म्हणतात आता लैंगिक अत्याचाराच्या घटना इतक्या होऊन राहिल्यात, त्या मुलींना इतका भयानक ट्रॉमा असतो तो, किंवा आता आपण रोड रेज जो म्हटलं, तर ते जे झालं ते भयंकर होतं ठाण्यातलं. पण तुम्ही सहसा रस्त्यावरून जाताना तुम्हाला माहीत नाही तुमच्यासोबत कोण भांडण करू शकतं किंवा कोण चाकू काढेल आणि तुम्हाला मारेल. कारण कोरोनानंतर आपल्या सगळ्यांची डोकी तापली आहेत, आपल्या सगळ्यांना मानसिक आघात होता आणि कोरोना हा मास ट्रॉमा होता. तर हे कुठलीही नैसर्गिक आपत्ती अनुभवलेले लोक या पद्धतीनेच रिॲक्ट करतात. फॉर एक्झाम्पल, नाझी जर्मनीमध्ये जे झाले होते जूनवर अत्याचार, तर तुम्ही त्यांच्याबद्दल अनेक कथा वाचल्या असतील की त्यांनी कशा पद्धतीने PTSD आणि ह्या ग्रीफचा अनेक वर्ष सामना केला आहे. त्यांच्या शरीरावर, त्यांच्या पूर्ण पिढ्यानपिढ्यांवर याचे परिणाम झाले आहेत. त्याचप्रमाणे आत्ताचा जो नोबल पीस प्राईज मिळालं, ती एक जपानची काहीतरी ऑर्गनायझेशन आहे, ज्यांना जे लोक असे आहेत की जे त्या हिरोशिमा नागासाकीच्या बॉम्बस्फोटातून, अणुबॉम्बस्फोटातून वाचले, त्यांनी एक ती संघटना तयार केली आणि त्यांनी शांतता पसरवण्याचं काम केलं, त्यांना हा पुरस्कार मिळाला. मग शेवटी शांतता हा आपल्या आयुष्याचं अंतिम ध्येय आहे की रोजची 8 तासाची शांत झोप, 8 तासाचं काम आणि इतर आयुष्यातल्या गोष्टी, सामाजिक गोष्टी, ते जेव्हा बिघडतं, जेव्हा आपण सतत भीतीच्या छायाखाली राहायला लागतो, आपल्याला जाणवतं की सतत आजूबाजूला भीती आहे, धोका आहे, हे नका करू, ते नका करू, मग आपलं काय होणार आहे, आपण भीतभीतच जगणार. कोरोना हा मास ट्रॉमा होता
आपल्या सगळ्यांवर, आपल्या सगळ्यांच्या मेंदूवर वेगवेगळ्या तीव्रतेचे आघात झाले आहेत. उदाहरणार्थ तुमच्यासोबत कदाचित काहीच झालं नसेल तरी तुम्ही 3 वर्ष मृत्यूच्या छायेत जगला आहात की काय होईल पुढे, काय होईल. माझ्यासोबत माझा जॉब लॉस झाला आहे, माझे वडील गेले अचानकपणे, मला स्वतःला तब्येतीचे प्रॉब्लेम झाले, त्यामुळे माझ्यावर मल्टिपल गोष्टी माझ्या डोक्यावर झाल्या आहेत. तर ह्यानी अर्थात माझ्या शरीरामध्ये बदल केले त्यामुळे मला आता ह्या विषयाची अभ्यासक असल्यामुळे काही गोष्टी माहिती आहेत की याला हाताळायचं कसं. तुम्ही जे बाहेर सगळं आता हे बघता आहात, हे जी वागणूक बघते, त्या लोकांना त्यांच्या मेंदूत इतका गोंधळ का आहे, ते एवढे हिंसकता आहे, त्यांचा मूड का एवढा वर खाली होत आहे, आणि ते राग त्यांचा शांत का करू शकत नाहीये, त्यांना झोप का येत नाहीये, त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला, भुकेचे प्रॉब्लेम्स आहेत, विकृतीही वाढत चालली. विकृती का चालली आहे विकृती वाढत? कारण मेंदू इतका ताणात आहे. आणि त्याला फक्त कोरोना हे एकच फॅक्टर नाही आहे, आपल्या आजूबाजूचं सामाजिक वातावरण, त्यात राजकीय वातावरण येतं, त्याच्यामध्ये आर्थिक वातावरण येतं. कारण कोरोनानंतर आर्थिक हा फार मोठा प्रकार झाला आहे, अनएम्प्लॉयमेंटचा प्रकार खूप मोठा आहे. या काळामध्ये ना स्टुडंट्सच्या मानसिक आरोग्यावर प्रचंड परिणाम झाला, कारण त्यांच्या शिक्षणाचे अक्षरशः म्हणजे 12 वाजलेत असं म्हणता येईल. 3 वर्षामध्ये त्या मुलांना शिकवल्या गेलं नाही आहे, त्यांना मोबाईलच्या सवयी लागल्या आहेत, छोट्या छोट्या मुलांना सुद्धा मोबाईलची सवय लागली आहे, त्यांच्या समोर नको ते कंटेंट आलं त्या मुलांच्या समोर, तर ते सुद्धा एक आघातच होतो. म्हणजे तुम्हाला जर म्हणजे ब्रेकिंग न्यूज हा आघात आहे. म्हणजे आता पत्रकार लोकांना राग येईल, तुम्ही पण त्याच याच्यातले आहात, पण 24/7 न्यूजची काहीही गरज नाही. आणि तुम्ही जर काही केसेस बघितल्यात तर अनेक परदेशी पत्रकारांनी PTSD आहे म्हणून, म्हणजे BBC पत्रकार आहेत त्यांनी त्याच्यातून राजीनामा दिला आहे, कारण त्यांना PTSD जाणवतो आहे. आणि एका विशिष्ट ह्याच्यानंतर म्हणजे माध्यमकर्मी आणि 24/7 सोशल मीडियामध्ये पण, सोशल मीडिया हाताळणारे लोक, त्यांना सतत त्या बातम्यांचा, त्या कंटेंटचा सामना करावा लागतो, भडीमार सतत त्याच्या. मग काय वाटतं मेंदूला, अरे इथे ही बातमी झाली, अरे ही बातमी झाली, म्हणजे काहीतरी धोका आहे, मग स्वतःला वाचवा. आणि तोच जो माध्यमकर्मींसोबत जो प्रकार होतो, तोच आमच्या साधारण व्यक्तीच्या मेंदूसोबत पण होत आहे. आणि काय होतं, याला डूम स्क्रोलिंग म्हणतात म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये. आणि लोक सतत स्क्रोल करत असतात, सतत न्यूज बघत असतात. तर त्याचा आपण म्हणजे ते देखील त्याच्यावर सविस्तर लिहिलं आहे पुस्तकामध्ये. तर एकूणच आपण समूहाची मानसिकता कशी बदलत चाललेली आहे आणि मानसिक आघात त्याच्यासाठी किती मोठा घटक या ठिकाणी कारणीभूत आहे हे मॅडमने आपल्याला या ठिकाणी विस्ताराने सांगितलेलं आहे. यासोबतच कोरोना हा मास ट्रॉमा होता हे तर आपण कुठेतरी ॲक्सेप्ट केलेलंच आहे. सोबतच आज जी तरुण पिढी आहे किंवा इव्हन लहानांपासून थोरांपर्यंत जो आपण आता जो मुद्दा, शेवटचा जो पॉईंट होता आपला, की सगळे स्क्रोलिंगमध्ये बिझी झालेले आहेत. त्याचबरोबर बिंज वॉचिंग हा प्रकार आलेला आहे. लोक वेबसिरीज लॉन्च झाली की फडशा पाडायचा ह्या उद्देशानंच ती पाहतात आहेत. आणि एकूणच आपल्याला ह्या सगळ्याचं इतकं भयान प्रमाणात व्यसन लागलेलं आहे की माणूस एकांत काय असतो आणि एकटेपणा काय असतो, तर ह्यातला जो बेसिक फरक आहे तो विसरलेला आहे. त्याला असं वाटतं मी एकटा आहे म्हणजे एकांत आहे, पण त्याला ती जाणीव नाहीये. तर म्हणजे एकूणच हा जो सोशल माध्यमांचा प्रभाव पडतोय खूप मोठ्या प्रमाणात, तर याला आपण मानसिक आरोग्याच्या एकूणच पॅरामीटर्समध्ये कशा पद्धतीने पाहू शकतो. आणि यालाच जोडून जो उपप्रश्न विचारायचा झाला तर आज जर आपण आपल्या अवतीभोवतीचे काही लोक पाहिले की ते सोशल मीडियावर खूप आनंदाने एक त्यांचं लाईफ आपल्यासमोर प्रेझेंट करत असतात की ते खूप हॅपनिंग लाईफ जगत आहेत, पण ॲक्च्युअलमध्ये जर आपण जेव्हा त्यांना भेटलो किंवा ते जर आपल्या जवळचे असले तर लक्षात येतात ही डिप्रेशनमध्ये आहेत, ती खूप एकटी आहेत, त्यांना बोलायला कोणी नाहीये. तर ही जी मानसिकता बनत चालली आहे आपली, तर याच्या अनुषंगाने एकूणच तुम्ही काय सांगाल? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आणि सोशल मीडिया हे नवीन युगातलं कोकेन आहे असं म्हणता येईल. म्हणजे नवीन युगातलं म्हणजे ट्रॉमा आणि मानसिक आघात झाल्यानंतर जो काही मेंदूवर ताण येतो, त्या ताण हाताळायला पूर्वीच्या काळीमध्ये लोक दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा, म्हणजे जेव्हा सोशल मीडिया नव्हतं, भावना सुन्न करण्याकरता की ती भावना जाणवते आपल्याला, कठीण भावना. कारण आपल्याला भावना, इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक साक्षरता हा प्रकार शाळेतून शिकवला गेला नाही, आपल्या घरात पण तो शिकवला जात नाही. घरात भावना दाबायला शिकवलं तर गप बस रे गप बस म्हणत त्या मुलाला बोलू देत नाही, राग व्यक्त करू दिला जात नाही. तेव्हाचं जे आधीच्या काळातले जे व्यसन होते तर हे असे होते. 2010 पासून आलाय फेसबुक, 2010-11 पासून मग इंस्टाग्राम आलं, मग 14 पासून व्हॉट्सअप आलं.
आणि त्याची रचनाच अशी आहे. तुम्ही जर आता माझे काही लेख आहेत अक्षरनामाचे, त्याच्यामध्ये मी खूप व्यवस्थित उदाहरणांसकट दिलं आहे की सोशल मीडियाची रचना ही अशा पद्धतीने तयार केली गेली आहे की आपण त्याला सतत चिकटलेलं राहू, आपण स्क्रीनला सतत चिकटलेलं राहू. आणि त्याच्याकरता जसं इंस्टाग्रामचा जो फाउंडर आहे, मला त्याचं नाव आठवत नाही, तो ना स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधला डिझाईन पर्स्युएसिव्ह डिझाईन मधला म्हणजे पदवीधारक आहे. पर्स्युएसिव्ह डिझाईन म्हणजे आता दोन प्रकारचे ॲप असतात. एक असते तुमची सप्लिमेंट ॲप, म्हणजे ओला उबर आहे, तुम्ही ICICI बँक म्हणता कुठलेही, तर बँकेचे ॲप्स असतात, किंवा तुम्ही झोमॅटोवरून ऑर्डर करता फूड. दुसरे असतात अडिक्टिव्ह ॲप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, किंवा तुमचं व्हॉट्सअप, ज्याच्यामध्ये मिंत्रा इवन. आपल्याला मला पण ती सवय, मला पण कधी कधी आहे की मी बघत बसते की नाही आपण छान नवीन फॅशन कुठली आली आहे. तर ह्यानी काय होतं, आपल्या मेंदूमध्ये एक रिवॉर्ड सेंटर, ज्याला बक्षिसाचं केंद्र म्हणता येईल, रिवॉर्ड सेंटर डोपामिन, जिथे डोपामिन नावाचं एक आनंदाचं केमिकल रिलीज होतं. आता जसं तुम्ही मला काहीतरी चॉकलेट आणलं, तर मी चॉकलेट खाल्लं, तुम्ही पण खाल्लं, तर त्यात डोपामिन रिलीज होईल मेंदूमध्ये काही प्रमाणात. मग आपण आता सोशल मीडियावर जे टाकतो त्याच्यात जे लाईक्स आणि नोटिफिकेशन्स येतात, कमेंट्स येतात, फॉलोअर्स येतात, त्याच्यातून डोपामाइन वाढतं. डोपामाइन दारूनी पण वाढतं, सिगरेटनी पण वाढतं, या सगळ्या गोष्टींनी सेक्सनी वाढतं. आणि तीच सेम रचना ही फेसबुकची, इंस्टाग्रामची, व्हॉट्सअपची आहे. कोणती आहे, टिकटॉकची. आता कोरोनाच्या काळामध्ये टिकटॉक आणि इंस्टाग्रामचं प्रचंड अडिक्टेड झाले होते लहान मुलं मुली, त्यातल्या टीनेजर्स. आणि हा जो फेसबुकचा विशेष प्रकार आहे, तर फेसबुकच्या अतिवापराने ग्रे मॅटर नावाचा एक प्रकार असतो मेंदूमध्ये. ग्रे मॅटरनी आपल्या ज्या ज्ञानेंद्रिय असतात किंवा हालचालींचे हे जे कंट्रोल असतो तो त्याच्यावर डिपेंड असतो. आणि ग्रे मॅटर हे कोकेनच्या वापराने अत्यंत कमी होते, जे कोकेन युजर्स असतात त्यांच्यामध्ये. तेच प्रकार हा फेसबुक वापरण्यामध्ये असतो. म्हणून फेसबुकचं व्यसन लवकर सुटतं नाही, इंस्टाग्राम लवकर सुटतं नाही. आणि त्याचे जे कन्झ्युमर सायकोलॉजी हा प्रकार ऐकला असेल की रंग कसे, आता आपण जेव्हा डिझाईन केलं तेव्हा पण आपण असंच विचार केला की बाबा समोरच्याला कसं काय वाटावं, त्याला आपण युजर इंटरफेस जे म्हणतो ते त्यांच्याकडे जगातलं उत्तम, म्हणजे फेसबुक असो, इंस्टाग्राम असो, तर उत्तम तंत्रज्ञान आणि उत्तम सायकोलॉजिस्ट तिथे बसलेले आहेत. ते तुम्ही जास्तीत जास्त वेळा त्याच्यावर तुमची नजर कशी जाईल, आणि अर्थात तुम्हाला त्याचं रेव्हेन्यू मॉडेल पण माहिती आहे कसं आहे फेसबुक, इंस्टाग्रामचं. तर ते म्हणजे आपल्या मेंदू, आपल्या काय आपण विचार पण नाही करू शकत एवढा त्यांचा प्रॉफिट आहे. भारत हा सगळ्यात मोठा वापरकर्ता आहे व्हॉट्सअपचा. 140 करोडची जनता ही म्हणजे माझ्याकडे ज्या केसेस येतात, काउन्सिलिंग करतात, 7-7 तास मुलं बसतात याच्यावर म्हणजे त्यांचा युजर टाईम 7 तास असतो, 7-8 तास. कारण लगेच काही वाटलं आपल्याला, पूर्वी कसं वाटायचं, लोकांना काही आलं तर लगेच सिगरेट काढली, सिगरेट घेतली, किंवा आता लगेच लोक फोन काढतात आणि फटाफट स्क्रोल करत बसतात. आणि तुम्ही हे फक्त भारतातलंच नाही, जगभरामध्ये नकारात्मक बातम्यांचं प्रमाण हे जास्ती आहे. तुम्ही कुठलेही माध्यमकर्मी किंवा माध्यमातील जे लोक आहेत, एक्सपर्ट्स, त्यांना विचारा, मॅडम नकारात्मक कंटेंटला जास्ती व्ह्यूज मिळतात. मग तुम्ही सतत नकारात्मक लोकांना गोष्टी दाखवता, लोक भीतीच जगणार नाही तर काय. तर सोशल मीडियावरचं कंटेंट आणि एकंदरीत त्यांचं जे काही तो एक पॅन्डोरा बॉक्स म्हणता येईल, त्याला मराठीत माहीत नाही काय म्हणतात, पण तो आता असा ओपन केला आहे की किंवा असा उघडला गेला आहे. आणि त्याच्यावर भारतात तरी काही बंधनं नाही आहेत. म्हणजे आत्महत्याचं प्रमाण बघायला गेलं तर ब्रिटनमध्ये अशा या पद्धतीमुळे, म्हणजे सोशल मीडियाचे काय काय शरीरावर परिणाम होतात. सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे आपण आपलं लाईफ कम्पेअर करतो दुसऱ्यांसोबत. जसं तुम्ही म्हटलं की ती व्यक्ती सांगते की चांगलं आहे, चांगलं आहे. म्हणजे मी पण स्वतः ज्या वेळेला या स्टेजमधून गेली, म्हणजे आत्ता मी ओपन अप झाली आहे स्वतःबद्दल, पण मी पण अनेक वर्ष सायलेंट होती. आता मी जेव्हा क्लोज फ्रेंड्स, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना सांगितलं, किंवा काही 1-2 फ्रेंड्स आहेत त्यांना सांगितलं, मेल फ्रेंड्स, ते म्हणाले तू इतके वर्ष का बोल, आम्हाला तर वाटायचं तुझा सोशल मीडिया बघून की तू फार सक्सेसफुल आणि फार खुश व्यक्ती आहे बा, एकटीने इंडिपेंडेंटली जगते आहे. तर मी त्यांना मग हे सगळे सांगितले की नाही, हे प्रकार होते कारण आपल्याकडे दुःख कोणालाही नको असतं. कशाला रडणारी व्यक्ती हवी, आपल्याला सतत आनंदी दाखवणारी. आणि ही डोपामिनची अर्थव्यवस्थाच अशी आहे की सतत तुम्हाला काही ब्रेकअप झाला पटकीने, म्हणजे आता ब्रेकअपचं पण काही वाटत नाही लोकांना, ब्रेकअप झाला लगेच मोहन, म्हणजे ते भावना अनुभवत नाही. का अनुभवत नाही? कारण त्यांना लगेच डेटिंग ॲप असते, लगेच फेसबुकवर दुसरी मैत्रीण, दुसरा मित्र मिळाला, त्यांना स्ट्रेस सहन करायचा. तर स्ट्रेस थ्रेशोल्ड हा शब्द जो आहे की ताण सहन करण्याची क्षमता ही आपली खूप दिवसेंदिवस कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे ताण सहन जर तुम्ही करू शकत नाहीये, तुम्हाला कठीण भावनांपासून दूर पळायचं आहे. पूर्वी दारू सिगरेट होतं,
आता सोशल मीडिया आला आहे. त्यामुळे तुम्ही जे म्हणता की ते लोक आनंदी असतात याच्यावर खूप छान दाखवतात, पण ते प्रत्यक्षात तुम्ही त्यांच्याशी बोलायला गेला ना ते ओपन अप होत नाही. मात्र ते सेल्फीज टाकणार, दुनियाभरच्या आणखी गोष्टी टाकणार. विशेष करून स्त्रियांमध्ये हे प्रमाण जास्ती आहे. आपण कम्पेअर करत असतो आणि आपण आणखी डिप्रेशनमध्ये जातो की अरे. आणि पूर्वी काय व्हायचं, आता माझी जनरेशन जी आहे, तर आमच्या 4 मैत्रिणींचा ग्रुप बघा, हिचं लग्न झालं, हिचं लग्न झालं, हिचं लग्न, असं यांनी इथे ॲडमिशन घेतली, याला चला IIM IIT ला गेला. आता कसं झालं आहे, मला कुठलं तरी रशियामधली व्यक्ती दिसते, मला कुठली तरी आणखी नेदरलँडची व्यक्ती दिसते, आणि अर्थात माझे मित्रमैत्रिणी पण सगळे खूप टॉप पोस्टवर आहेत. मग मी कुठे ना जेलसी हा सगळ्यात मोठा आत्मा आहे. जेलसी की ज्याला ईर्ष्या म्हणतात, की आपण कम्पेअर करायला लागतो की आता प्रज्ञा मॅडमकडे ना कार घेतली, माझ्याकडे ती कार नाही आहे. हव्यास आहे गोष्टी मिळवण्याचा. हां, पण असं तुम्ही किती लोकांसोबत कम्पेअर करत राहणार, त्याचा होता पर्सनॅलिटीवर परिणाम. कारण तुम्ही 100 लोकांसोबत, पूर्वी आपण आपल्या आईवडिलांसोबत कम्पेअर करायचो, बहीणभावांसोबत कम्पेअर करायचो, किंवा शाळेतले मित्रमैत्रिणी, जगासोबत तुम्ही कम्पेअर करा, तुमचं पूर्ण पर्सनॅलिटी फाटून जाईल. तुम्ही किती लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार, किती लोकांसाठी तुम्ही म्हणणार की. तर हा एक मुद्दा झाला. तर पहिलं तर आपण बायोलॉजिकल, तो सोशल मीडियाचा डिझाईनच असं आहे की ते तुम्हाला व्यसनी बनवतं. दुसरी गोष्ट, ते तुमचं कम्पॅरिझन करून करून तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वावर सेल्फ व्हॅल्यू जे म्हणतात ना, लो सेल्फ एस्टीम असतं लोकांना, की मी कमी आहो, और यू आर नॉट इनफ, म्हणजे तुम्ही काही पुरेसे नाही आहात, तुम्ही आणखी हे घ्यायला पाहिजे, कारण याच्याकडे हे आहे, मग आणखी तुम्ही हे घ्या, मग यांनी असं असं केलं, तुम्ही हे पण करा, तुम्ही का मागे राहता. आणि त्यात भर घातली आहे मोटिवेशनल स्पीकर्सनी. आणि ते दुनियाभरचं, म्हणजे वास्तवापासून आपण ना खूप दूर जातो आहे. आणि आपण आपल्या जो अंधार आहे आयुष्यातला, तो आपण फेस करत नाही. आणि जोपर्यंत अंधार वास्तववादी राहून फेस करत नाही, तोपर्यंत आपण तो दूर कसा करणार. म्हणजे जसा आहो तसं मला जर 100 लोकांनी एक्सेप्ट केलं आजूबाजूच्या, आणि आपल्या मेंदूची तेवढीच गरज आहे की 100 लोक प्रत्यक्ष. आणि जर हेच आपण जर सोशल मीडियावर भेटलो असतो तर आपला संवाद वेगळा राहिला असता. पण आपण सुरुवातीपासून एकमेकींपासून म्हणजे प्रत्यक्ष भेटतो आहोत, तर आपण लवकर कनेक्ट झालो. दुसरी अजून एक बायोलॉजिकल गोष्ट अशी आहे की प्रत्यक्ष देवाणघेवाणी करता आपला मेंदू उत्क्रांतीने तयार केला आहे. आपल्याला हे सगळं कळत नाही. म्हणजे आपल्या मेंदूला आपण जर व्हिडिओ कॉल करतो ना, तर फक्त आवाज समजू शकतो, पण स्क्रीन आपल्याला म्हणजे काय आहे, तर मशीनशी बोलतोय असंच वाटतं मेंदूला. त्यामुळे त्याच्यामध्ये डोपामिन जरी रिलीज होत असलं, आनंदाचं केमिकल, पण त्याच्यात ऑक्सिटोसिन नावाचं एक बॉन्डिंगचं केमिकल असतं. म्हणजे तुम्ही मला 100 रुपये दिले, आता मला तो बॉन्ड फॉर्म झाला मॅडमनी, मला छान वाटलं की मॅडमनी मला चला 100 रुपये दिले. पण तेच मला तो एक मशीन असेल, ते AIचा जो लोक म्हणतात ना, AI मेंटल हेल्थ करता AI काउन्सिलर्स येतील बा, तर त्यांनी जर मला 100 रुपये दिले, तर माझ्या मेंदूमध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल रिलीज होत नाही, कारण ती मशीन आहे, ते रोबोट आहे, त्यांनी माझ्याशी काही अटॅचमेंट डेव्हलप होत नाही. तर हा प्रकार आहे. म्हणून स्क्रीनला जास्त चिकटलेले लोक हे एकटे असतात. त्यांना आजच्या याच्यामध्ये, माझ्या पिढीमध्ये आणि आधीच्या पिढीमध्ये हा फरक आहे. इव्हन माझ्या पिढीतले पण लोक याला अडिक्टेड आहेत, रील्सला वगैरे. पण त्यांना प्रत्यक्ष देवाणघेवाण समजत नाही, त्यांना टच समजत नाही. आपण टच डिप्राइव्ड पण आहोत. म्हणजे आपल्याला स्पर्शाची भूक आपली पूर्णपणे पूर्वी जशी भागल्या जायची तशी भागल्या जात नाही. कोरोनामध्ये ते जास्ती ट्रिगर झालं, कारण कोरोनामध्ये आपण सगळे एकटे होतो, एकटेपणा वाढला आणि स्क्रीन जवळ झालं. आणि व्यसनाची अशी थिअरी आहे की व्यसन हे जो व्यक्ती एकटा असतो त्याच्यासोबत करतं. 1970च्या दशकामध्ये एक प्रयोग झाला आहे, रॅट पार्क म्हणतात त्याला. रॅट पार्कमध्ये असं दाखवलं की एक जे डॉक्टर अलेक्झांडर ब्रूस नावाचे होते, त्यांनी असा प्रयोग केला. आणि त्यांनी असं केलं की एक सुंदर पिंजरा तयार केला, त्याच्यामध्ये खेळणी होती, चीज ठेवलं होतं, आणि उंदरांना मेटिंग पार्टनर होते. मग त्यांना एक छान संसार मांडून दिला. आणि तिथे त्यांनी कोकेनचं म्हणजे मॉर्फिनचं पाणी ठेवलं, आणि त्यांनी त्या उंदरांनी ते पाणी पिलं, पण ते अडिक्ट झाले नाही. याच्या उलट आणखी एक त्यांनी पिंजरा बनवला, ज्याच्यामध्ये त्यांना एकटे ठेवलं उंदरांना वेगवेगळ्या ठिकाणी. त्यांना अन्न पुरेसं नव्हतं, आणि ते मॉर्फिनचं पाणी तिथे पण होतं. तिथे ते पाणी पिऊन पिऊन ते उंदीर मेले. किती घातक आहे. हाच प्रयोग झाला. म्हणजे व्हिएतनाम युद्धामध्ये काम करणारे अमेरिकन सैनिक होते, त्यांना खूप हेरोईनचं अडिक्शन लागलं. त्यामुळे अमेरिकन सरकारला असं वाटलं की हे लोक परत आल्यानंतर आपल्याला एवढ्या मोठ्या गोष्टीचा सामना करावा लागेल. पण ॲक्च्युली ते लोक परत आले, आणि त्यातल्या 90% लोकांचं व्यसन सुटलं, कारण त्यांना फॅमिली मिळाली. त्यामुळे हे अटॅचमेंट हे फार गरजेचं आहे. आणि जितकं आपण माणसांच्या सहवासात राहू, जितकं आपण लोकांच्या सहवासात राहू, तितकं आपल्या मेंदूला शांत वाटतं, सुरक्षित वाटतं. ओके. आता सोशल मीडियाच्याच अनुषंगानं जर सांगायचं झालं तर आता जर आपण सोशल मीडियावर गेलो, स्क्रोल करतोय असं समजा, स्क्रोल करताना आपल्या लक्षात येतं काहीतरी जाहिराती येतात आपल्याकडे. त्या जाहिरातींमध्ये असं दिसतं की ॲस्ट्रॉलॉजर्स असतात, पोस्टमध्ये खूप सारे बाबा असतात, बुवा असतात, आणि
त्यांच्या मागे लागलेला एक भक्तवर्ग आहे खूप मोठ्या प्रमाणात. तर कुठेतरी माणसांची एकूणच मानसिकता ओळखून तर हे सगळं मार्केट काबीज केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं का, आणि याचा कितपत परिणाम होतो मानसिक आरोग्यावर? मला असं वाटतं हे प्रमाण ना कोरोनाच्या नंतर प्रचंड वाढलं आहे. म्हणजे मी लिंक्डइनवर जे साईट माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावर मी ॲड बघितले आहेत ॲस्ट्रॉलॉजरसाठी, की कोणी असेल चांगलं प्रॅक्टिशनर तर आमची कंपनी त्याला हायर करते आहे बा म्हणून. तर इथपर्यंत प्रमाण गेलं आहे. तर याचा अर्थातच आपण पुस्तकात पण व्यवस्थित डीपमध्ये आपण ते सांगितलं आहे की लोक असुरक्षितता अनुभवत आहेत, लोक भीती अनुभवत आहेत, लोकांच्या समोर असे प्रश्न येऊन पडले आहे की त्यांना कधी सोल्युशन, म्हणजे त्यांना वाटलं नाही की आयुष्यात असे, म्हणजे आयुष्य छान सुरू होतं, मध्येच कोरोना आला, मग सगळं गडबडलं, मृत्यू झाले घरामध्ये, घरात पैशाची तंगी आहे, बेरोजगारी वाढली आहे, तरुणांचे लग्न होत नाही आहे, मग ह्याचं काय हे आहे की असुरक्षितता आणि मग भविष्यात काय होईल बा. तर हे बघण्यासाठी तो एक काय म्हणता येईल, तो एक मार्ग आहे मनाला थोडंसं दिलासा देण्याकरता. पण अर्थात ज्यांचे टोकाचे अनुभव आहेत, असहाय्य इतके आहेत, हतबल झाले आहेत बिचारे, की त्याच्यामुळे त्या कुठून तरी त्यांना आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सापडेल असं त्यांना वाटतं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, आणि हे लोक बसलेलेच आहेत त्यांचा पूर्ण फायदा घ्यायला. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजर असो, बुवा बाबा असो, आणि किंवा जे काय आणखी ते बरेच प्रकार, ऑरा हिलिंग आहे, म्हणजे माझ्याकडे जे काउन्सिलिंगला येतात त्यातले काही लोक इथून पैसे गमावून नंतर माझ्याकडे येतात. तर आता याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण खूप आहे. स्त्रियांच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय येतो तर PCOD, PCOS आणि थायरॉइड. बहुतांश मुलींना, स्त्रियांना आज हे आजार झालेले दिसून येतात. तर एकूणच मानसिक आरोग्यांचा आणि ह्या आजारांचा काय संबंध आहे? जेव्हा आपलं शरीर नीट काम करत नाही तेव्हा ते कुठल्या तरी आजाराच्या स्वरूपात प्रगट होतं. PCOD, PCOS हा आजार किंवा थायरॉइड हा आजार हा अर्थात तुमच्या भावनांशी संबंधित आहे, ताणाशी संबंधित आहे. त्या स्त्रीला जर ताण वाढला असेल शरीरामध्ये, आणि त्या स्त्रीची जे लाईफस्टाईल म्हणतात, उदाहरणार्थ स्त्रियांना बऱ्याच प्रकारचे इटिंग डिसऑर्डर असतात, त्यांचा सेल्फ केअरचा पार्ट फार कमी असतो, व्यायाम करत नाही, पौष्टिक अन्न खात नाही, आणि सगळ्यात मोठा म्हणजे सोशल मीडियाच्या वापराने त्यांचं बॉडी डिससॅटिस्फॅक्शन नावाचा एक प्रकार वाढला. म्हणजे सोशल मीडियावर जशा स्त्रिया दिसतात आणि त्या अनेक फिल्टर वापरतात, ज्या कोणी मॉडेल्स असतात इंस्टाग्रामच्या वगैरे, पुरुषांना म्हणजे त्यांचा जोडीदार असेल की बाबा तू अशी दिस किंवा याच्याप्रमाणे दिस, आणि या नादामध्ये मुली लठ्ठ पण होतात, किंवा लठ्ठ झाल्या त्या कमी करत नाही, कारण त्यांना अप्रुव्हल हवं असतं जोडीदाराकडून, आणि त्यात आणखी बरेच डार्क प्रकार आहेत. आता PCOD, PCOS आणि थायरॉइड याचं मूळ कारण ताणच आहे. आणि अर्थात जे काही अन्न आपल्याकडे निकृष्ट प्रतीचं अन्न येतं, आणि मुलींचं कसं असतं, मुलींची हार्मोनची सायकल ही महिन्याभरामध्ये सेट होते, या उलट पुरुषांची एका दिवसात सेट होते. त्यामुळे पुरुषांना हे प्रॉब्लेम्स कमी आहेत, त्यांची ताण हाताळण्याची शक्यता जास्ती आहे, आणि ताण म्हणून स्त्रियांना आला ना तर स्त्रियांना तो त्यात जास्ती त्रास होतो. आता याच्या म्हणजे दरम्यानच्याच एका प्रश्नामध्ये आपलं येऊन गेलं होतं कामाच्या ताणाच्या अनुषंगाने. तर कामाचा ताण आज इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे की दरम्यान आपण एक बातमी ऐकली होती की एका कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीनं आत्महत्या केली होती. तर आज एकूणच प्रत्येक व्यावसायिक ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की वातावरण भयंकर तंग स्वरूपाचं असतं. प्रत्येकाला कोणीतरी आपल्याविषयी कुरघोड्या करते अशी एक भीती असते. त्याचबरोबर अंतर्गत राजकारणही भरपूर मोठ्या प्रमाणात चालू असतात, आणि एक त्याच्यातनं एक ईर्ष्या निर्माण होते. जे हसरं खेळकं वातावरण आहे ते वातावरण कुठेतरी हरवत चाललेलं आहे. तर एकूणच आपलं मानसिक आरोग्य ह्या सगळ्या अत्यंत बिकट किचकट वातावरणात कसं चांगलं ठेवावं, आणि त्याचा आपण PTSDच्या मार्गाने जाऊ नयेत, तर ह्याच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला हव्यात? कामाच्या ठिकाणचं मानसिक आरोग्य हा तर एक खरं तर वेगळाच हे आहे. पण दोन गोष्टी आहेत. एक तर कंपनीच्या लेवलवर काहीतरी गोष्टी व्हायला हव्या, आणि वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या लेवलला काही गोष्टी व्हायला हव्या. तर कंपनीचं आपल्या हातात नाही आहे, कर्मचाऱ्यांचं आपल्या हातात आहे. त्या कर्मचाऱ्यांनी सेल्फ केअर नावाचा जो प्रकार आहे, ज्याच्यामध्ये लाईफस्टाईल ठीक ठेवणं, वजन कसं आटोक्यात राहील, ताण कसा हाताळला जाईल, झोप कशी व्यवस्थित मिळेल, त्यांच्या नात्यांना कसा वेळ देता येईल, कारण नाती जर तुमची गडबडलेली आहे तर तुमचं पूर्ण आयुष्य गडबडलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर कामाचा ताण नात्यांवर काढत असाल आणि नात्यांना वेळ देत नसाल तर तुम्हाला मानसिक आरोग्याचे प्रॉब्लेम आणखी वाढणार. कारण सगळ्यात शेवटी तुमची नाती राहतात तुमच्यासोबत, तुमचा जॉब राहत नाही. जॉब दुसरा मिळतो, व्यवसाय दुसरा करता येतो, पण नाती परत येत नाही. त्यामुळे नात्यांमध्ये वेळ देणं हे फार महत्त्वाचं आहे, आणि सध्या तेच होत नाही, कारण लोक सोशल मीडिया आणि याच्या आहारी जाऊन त्यांची नाती पण बिघडवून घेऊन राहिली आहेत. आणि डिप्रेशनचं प्रमाण हे
अतिप्रचंड आहे, म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये रोज 2 आत्महत्या आहेत बेरोजगारांच्या. भारतामध्ये पण भारत हा संपूर्ण जगामध्ये आत्महत्या करणाऱ्यांमध्ये यावर्षी 23-24 मध्ये 1 नंबरवर आहे. 23 मध्ये कामाच्या ताणामुळे मृत्यूही होऊ शकतो. हो, किती प्रकार झाले आहेत आता. मध्ये त्या त्या मुलीचा झाला, ॲना सेबॅस्टियनचा, आणि ती किती खूप तास काम करायची. तर काम हा एक प्रकारे ना हे पण अडिक्शन आहे, व्यसन आहे. अनेक जण आपल्या कठीण भावनापासून पळण्याकरता हे सॉफिस्टिकेटेड व्यसन आहे, की हे लोकांना वाटतं अरे वा किती छान काम करतो, पण मग ते काम त्याला जर ते काम संपलं किंवा काम राहिलं नाही आणि तो रिकामा बसला की त्याच्या भावना मग त्याच्यावर येतात. आणि आपण इतके दिवस या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. आणि भावनांचं का महत्त्वाचं आहे की भावना ह्या शरीरामध्ये अनुभवायला येतात आणि त्या शरीरात जाणवतात. उदाहरणार्थ भीती, आपल्याला भीतीचा गोळा येतो पोटात. राग आला की आपल्याला हे जबडे आपले टाईट होतात किंवा आपले खांदे आणि हे असे टाईट होऊन जातात, नसात आणल्या जातात आपल्या. तर मग हे आपल्याला जर वारंवार होत आहे तर ह्याचं बसून आपण हे करायला पाहिजे की या व्यक्तीने, आणि छोट्या छोट्या कारणांवरून चिडणे किंवा म्हणजे असंच तुमच्यासोबत होत असेल, मग छोट्या कारणाने तुमचा तोल जातो, कामं पूर्ण होत नाही, झोप पूर्ण होत नाही, आणि एक ती सायकल असते विचित्र, त्यात तुम्ही अडकला असाल तर अर्थात तुम्ही वेळ घ्या त्याच्यातून. आणि तो PTSDचा परिणाम असू शकतो. कारण PTSD हे डिप्रेशन नाही, PTSD एन्झायटी नाही. PTSD हे एखाद्या तुमच्या मानसिक आघातामुळे आलेली अवस्था असते ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्रेशन आणि एन्झायटीचा अनुभव येऊ शकतो. हे सगळे मुद्दे झाले. एकूणच मानसिक आजार आणि आपलं मानसिक संतुलन असणं किंवा मानसिक आरोग्य असणं, तर याच्याकडे आपल्याकडे फार एका तुच्छ नजरेनं पाहिलं जातं की म्हणजे एखादी व्यक्ती थोडीशी विचित्र वागत असेल तर ती वेडी आहे, असं सरळ सरळ निष्कर्ष काढला जातो. तर मग एकूणच भारतीय जी मानसिकता आहे आपली, तर आपण कशा पद्धतीने या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे, किती गांभीर्याने घेतलं पाहिजे? हा इतका विरोधाभास आहे की गेल्या काही वर्षापूर्वी असं मूड डिसऑर्डर असणं, कमी जास्त असणं, लोक हसायचे किंवा दूर जायचे. आता मला मॅक्झिमम लोक तसेच दिसतात. म्हणजे हे नॉर्मलाइज, ज्याला मराठी सामान्यकरण झालं या विषयाचं, की दारू पिणं सामान्य आहे, सिगरेट पिणं सामान्य आहे. तुम्ही जर पित नसाल तर तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे तुम्ही ऑड आहात, तुम्ही आउटकास्ट होता, तुम्हाला लोक जवळ करत नाही, पार्टीला बोलवत नाही. आणि अजून बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये, विवाहबाह्य संबंध, पॉर्नचा वापर, सोशल मीडियाचा वापर, आणखी जुगार हा खूप मोठा हे आहे. ऑनलाईन गेमिंग जे आहे ते पण अडिक्शन का लागतं माणसाला, की त्याच्यात ती सेम प्रोसेस असते की डोपामिनचं सतत हे करून करून. तर आपलं डोपामिनची एक विशिष्ट पातळी असते, आणि जर त्याला व्यसनी लोकांचं कसं असतं की त्याला ना एवढं 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 असं त्याची ती व्यसनाची तीव्रता किंवा आनंद अनुभवण्याची तीव्रता वाढत जाते. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं की दारू पिणाऱ्याला नंतर कमी दारू चढत नाही, मग तो ड्रग्ज घ्यायला लागतो. मग असे काही तुम्ही प्रकार ऐकले असतील की ड्रग्ज घेणारे, त्यांना ड्रग्सपासून ती नशा पुरत नाही, आनंद तो कमी येतो. सापाचं विष पण घेणारे आहेत. हेच या प्रकारांचं पण आहे. म्हणजे जुगारामध्ये आणखी पाहिजे, पॉर्नमध्ये आणखी व्हेरायटी पाहिजे, आणि मग पॉर्न असेल तर मग त्याचा परिणाम अर्थात तुमच्या लैंगिक आयुष्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होतो. कारण जितकं पॉर्नमध्ये दाखवतात ती व्हेरायटी तुम्हाला, तुमचा पार्टनर तुम्हाला बोरिंग वाटतो, मग तुम्ही त्याच्यात अनेक पार्टनर बदलवतात, मग तुम्हाला त्याच्यामध्ये पण सुख सापडत नाही. तर मला एक साधा प्रश्न या लोकांना विचारावा असं वाटतो की जे आता कोणी हे बघत असतील, फक्त एवढा विचार करा की इतके सगळे आनंदाचे प्रकार ट्राय करून जर तुम्हाला शांत वाटत नाही तर तुम्हाला का शांत वाटत नाही? म्हणजे तुमचा मार्ग तो कुठेतरी चुकतो आहे असं तुम्हाला वाटत नाही का? म्हणजे एकूणच आपण आपलं मानसिक आरोग्य, मानसिक संतुलन कुठेतरी सांभाळत नेलं पाहिजे या सगळ्या अडीअडचणींवर मात करत. सध्या सामाजिकदृष्ट्या आपण प्रचंड अस्थिर आहोत. एक महिला म्हणून मला फार असुरक्षित वाटतं. मला असं वाटतं तुमचं पण तेच असेल. मी बऱ्याच सोलो ट्रिप्स केल्या आहेत, कारण म्हणजे मी जॉबला होते त्यावेळेला बँगलोरला एकटे जायचे. त्या अनुषंगाने मला स्वतःला फार एकटं, म्हणजे एकटीने फिरायला आता भीती वाटते. तर जर स्त्री सुरक्षित नसेल तर त्या समाजाचं मला नाही वाटत मानसिक स्वास्थ्य बरोबर आहे. पण हे एक्सेप्ट करणं आणि त्याच्यावर उपचार करणं हे आपल्याकडे घडत नाही आहे. तर आत्ताच मानसिक आघात समजून घेताना याच्यामध्ये मॅडमने ट्रॉमा किंवा याच्याविषयी, ट्रॉमालाच मानसिक आघात असं म्हणतात, तर याच्याविषयी अत्यंत विस्तारानं विवेचन केलेलं आहे. तर त्याचाच पुढचा टप्पा जो आहे ग्रीफ म्हणजे शोक, तर या संकल्पनेविषयी मॅडम तुम्ही थोडंसं आम्हाला सांगावं. तर PTSDचं जो संकल्पना आहे ती सांगताना मी सांगितलं की एखाद्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तर त्याच्या आजूबाजूच्या 9 लोकांना त्याचा शोक होतो. म्हणजे शोकाची भावना ते लोक अनुभवतात.
आणि कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच, जे कदाचित तुम्ही नसेल पण आमच्यापैकी बऱ्याच लोकांनी फार विचित्र पद्धतीने जवळची माणसं अचानकरित्या गमावली आहेत. आणि त्या ग्रीफ किंवा शोकाच्या भावना ही आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते. परदेशामध्ये याच्यावर प्रचंड संशोधन झालं आहे. म्हणजे अगदी मेंदूतल्या पेशी म्हणजे मृत होण्यापासून ते शरीरातले वेगवेगळ्या अवयांवर परिणाम कसा होतो शोक या अवस्थेमुळे, याच्यावर अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि शोक ही अवस्था डिप्रेशन नाही परत, शोक ही अवस्था अँझायटी नाही. पण जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा मृत्यू अनुभवला असेल किंवा त्या व्यक्तीचा विरह अनुभवला असेल तर त्याच्यानंतर येणारी ही शोकावस्था ही प्रचंड कठीण असते. आणि त्यापैकी म्हणजे जी लोक ज्यांनी आता अनेक प्रकार आहेत जे पुस्तकात सांगितले आहे मी, पण ग्रीफमुळे फार प्रचंड वाईट परिणाम तुमच्या शरीरावर आणि मनावर होतात. आणि त्याच्याशी कसं डील करावं हे कळत नाही. बहुतेक लोक गोळ्यांचा वापर करून त्या भावनेला दाबण्याचा प्रयत्न करतात. पण तसं न करता ज्या काही भावना अनुभवत आहो त्या अनुभवताना कठीण भावना, म्हणजे आता एखाद्या व्यक्तीचे म्हणजे आई गेली किंवा वडील गेले, काही कुटुंब आहेत ते त्या कुटुंबातली फक्त एकच व्यक्ती राहिली आहे, तर अशा वेळेला त्या शोकावस्थेमध्ये त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय हे फक्त त्या व्यक्तीनेच नाही पण ती व्यक्ती ज्या ठिकाणी काम करते आहे त्यांनी सुद्धा समजून घेणे गरजेचे आहे. माझ्याकडे असे अनेक केसेस येतात, कंपन्यांमध्ये पण मी कन्सल्टिंगला जाते, की याच्या घरी असं काही झालंय कोरोनामध्ये आणि ती व्यक्ती विचित्र वागायला लागली. आता विचित्रचं निदान फार वेगवेगळ्या प्रकारे होतं, पण शक्यतो शोक झाल्यानंतर त्या व्यक्तीला कसं रिॲक्ट करावं, कसं वागावं हे कळत नाही. त्याच्या शरीरात आणि त्याच्या म्हणजे मेंदूमध्ये काय होत आहेत ते कळत नाही. आणि मग त्याच्यामुळे ती व्यक्ती गोंधळात जाते आणि आणखी चुका होतात. तर त्या संबंधित माहिती मला नाही वाटत मराठीमध्ये कुठे उपलब्ध आहे. आणि त्याचा अर्थात आपल्या पुस्तकाचा अर्धा भाग हा मृत्यूनंतर येणारा शोक या विषयावरच आहे. तर एकूणच आज आपण या ठिकाणी वृषाली मॅडम यांशी संवाद साधताना बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर उलगडत गेलेल्या असेल. ट्रॉमा असेल म्हणजे मानसिक आघात असेल, ग्रीफ असेल, शोक ही संकल्पना असेल, त्यासोबतच सोशल मीडियाचं आपल्याला लागलेलं व्यसन असेल, असे खूप सारे घटक आहेत. हे घटक तर आम्हाला वेळसुद्धा पुरलेला नाही त्याच्या अनुषंगाने चर्चा करायला. तर पुस्तकामध्ये या सगळ्या घटकांचं अत्यंत उदाहरणासहित अत्यंत छान पद्धतीने जे एका कॉलेजवरील मुलालाही वाचल्यावर समजू शकतं की काय याच्यात मांडलेलं आहे, आणि एका खूप म्हणजे थोरांपर्यंत व्यक्तींना समजू शकते की अरे आपण ह्या फेजमध्ये गेलो आहोत की काय. तर अशा प्रकारचं हे पुस्तक आहे मानसिक आघात समजून घेताना. तर आपण हे न्यू इरा पब्लिशिंग हाऊसचं नवं प्रकाशित झालेलं पुस्तक आपण विकत घ्यावं, वाचावं. वाचल्यानंतर नक्कीच तुम्हाला ते आवडणार आहे. ते पुस्तक आपण आपल्या प्रियजनांना भेट द्यावं आणि त्या संदर्भात आपले अभिप्राय आम्हाला पोहोचवावेत. आणि त्या अनुषंगाने अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या लेखकांशी इथून पुढे भेटी घेणार आहोत. धन्यवाद. न्यू इरा पब्लिशिंग हाऊसच्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करावं. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून मानसिक आरोग्यासंदर्भाची पुस्तकाच्या माध्यमातून जनजागृती करण्याची जी आमची इच्छा आणि प्रयत्न आहे त्याच्यातही आपण सहभागी व्हावं. धन्यवाद.